हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की ग्रामीण भागामध्ये एक सण उत्सवासारखं वातावरण निर्माण झालेलं असतं. घराघरामध्ये राजकीय वातावरण पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग भाऊबंदकीचा वाद असेल, घराघरातले भाऊ असतील किंवा कोणीही असतील, हे इलेक्शन त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच होण्याचं आणि ग्रामपंचायतचा सदस्य होण्याचं स्वप्न पाहत असतात. परस्परांचे ते एकमेकांचे विरोधक सुद्धा होत असतात. यामुळे गावागावात अनेक ठिकाणी वादही निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि याचे पडसाद संपूर्ण राज्यभर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज मात्र राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यासोबत पोटनिवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक येणाऱ्या 5 नोव्हेंबरला मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला निकाल लागतोय. परंतु मित्रांनो, राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूक असताना याचे पडघम वाचताना कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा त्या संदर्भात चर्चाही होताना कुठं दिसत नाही. वृत्तपत्रामध्ये बातमी दिसत नाही, वृत्तवाहिनीलाही आपल्याला बातमी दिसत नाही. याचं कारण नेमकं काय? याचा शोध आपण घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्यभर पेटलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन तीव्र पद्धतीने झालेले. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं त्या ठिकाणी लक्ष लागलेले. नेत्यांना गावबंदी झालेली आहे, रस्ता रोको आंदोलन होत आहेत, आमरण उपोषण होत आहेत, साखळी उपोषण होत आहेत, चूल बंद आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे कोणाचंही लक्ष नाही, कारण नेत्यांना ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जाण्यासाठीच बंदी झालेली आहे. कारण गावबंदी असल्यामुळे त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी आता गावात जाऊ शकत नाहीत. जे नेते ग्रामीण भागामध्ये फिरण्याचा प्रयत्न करतायत त्याला मराठा समाजाचे आंदोलक त्या ठिकाणी अडवतायत, हुर्रे करतायत, गाडीवर दगडफेक सुद्धा करण्याचे प्रकार या ठिकाणी वाढलेले आहेत. अनेक आमदारांना, खासदारांना आणि मंत्र्यांना सुद्धा याचा परिणाम भोगावा लागलेला आहे आणि त्यामुळं ग्रामपंचायतीकडे कुठलाही नेता आणि पुढारी प्रचारासाठी फिरकताना आपल्याला दिसत नाही. विशेष म्हणजे ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंचाचं स्वप्न पाहिलं होतं, याच निवडणुकीमधून अनेक नेते उदयास येतात. जे विजयी होतात ते विकास कामं करून पुढे जातात, जनतेचा विश्वास संपादन करतात. परंतु जे पराभूत झालेले असतात ते ईर्षेने पेटलेले असतात. पुन्हा जनसमुदाय आपल्या पाठीशी गोळा करून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचं स्वप्न ते पाहतात. अशा परिस्थितीचं वातावरण ग्रामीण भागात असतो. एखाद्या राज्याला किंवा देशाला आमदार किंवा खासदार द्यायचा असेल तर तो ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या सदस्यांमधूनच तो जातो. जर त्याला तो अनुभव आला तरच तो पुढे जनतेची कामं करू शकतो, अशी स्थिती आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवणं गरजेचं होतं, पण मराठा समाजाच्या या धगधगत्या आगीमुळे हे सगळं ग्रामपंचायतीचं वातावरण या ठिकाणी निवडणूक गुल झालेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य होण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्यांचे स्वप्न भांगताना दिसत आहेत. कारण त्याचं कारण असं झालंय की मराठा समाजाने ग्रामपंचायतच्या निवडणुकांवर अनेक गावांमध्ये बहिष्कार टाकलेला आहे. अनेकांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले नाही आणि इतरांना करूही दिले नाही. त्यासोबत काही ग्रामपंचायतीमध्ये मात्र एका जागेसाठी गावातल्या सगळ्याच महिलांनी उमेदवारी अर्ज भरल्याची सुद्धा वृत्त आपण सगळ्यांनी पाहिले. जर असं झालं असेल, एका जागेसाठी जर 100 किंवा 200 उमेदवारांनी अर्ज दाखल केला असेल तर त्यांच्यासाठी बॅलेट पेपर किती मोठा आणायचा किंवा मशीन जर आणायची असेल ईएमई मशीन तर ती मशीन किती मोठी आणायची, किती मशीन लावायचा, हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर उद्भवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण जर मराठा समाजाने निवडणुकीवर आणि मतदानावर जर बहिष्कार टाकला तर मतदानाला नेमकं कोण येईल आणि कोण विजयी होईल, कोण पराभूत होईल हे आज सांगणं कठीण आहे. परंतु असं जरी असलं तरी काही राजकीय नेते यामध्ये नीती आणि कूटनीती वापरण्याचा प्रयत्न करतायत. काही ठिकाणी काही नेत्यांना आवर्जून त्या ठिकाणी रोखल्या जावं यासाठी सुद्धा आपल्या हस्तकांमार्फत त्या नेत्यांना रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतंय. कारण जर तो विरोधकाचा नेता गावामध्ये प्रचाराला आला तर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि आपलं पॅनल पडू शकतं. ही भीती असल्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा आंदोलनकर्त्यांची भूमिका असेल, या संदर्भात आपण त्या ठिकाणी पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा काही नेते करताना दिसत आहेत. परंतु याला मराठा समाजाचे आंदोलक थारा देत नाहीत, देणार नाहीत, अशी स्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एकंदरीत परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या लढाईमुळं आज ग्रामपंचायत निवडणुकीची हवा गुल झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून येणाऱ्या 5 तारखेला होणारं मतदान आणि 6 तारखेला होणाऱ्या निकालामध्ये कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या आणि कोणत्या नेत्याच्या ताब्यात जाईल हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण जनता आणि ग्रामीण भागातला मतदार
कुणाच्या बाजूने कौल देतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु विशेषतः मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर म्हणजेच एकनाथराव शिंदे यांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी गट असेल यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचे पडसाद मराठा समाजामध्ये, त्यांच्या आंदोलनकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या समाज बांधवांमध्ये पोहोचलेले, त्या मतदारांमध्ये पोहोचलेले, त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून येईल का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, ही माहिती आपल्यासोबत शेअर करणं मला महत्वाचं वाटलं. या घटनेविषयी मी माझं मत व्यक्त केलं. आपलं मत काय आहे आपणही या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन निश्चित कळा. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून तुम्ही प्रेक्षक आहात. तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.